महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी। श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन गुरुवारी 23 मार्च रोजी अक्कलकोटमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी दाखल झाले होते। प्रकट दिनाच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून भाविकांनी अक्कलकोटमध्ये येण्यास सुरुवात केली होती। स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या प्रमाणात असून स्वामींच्या प्रकट दिनासाठी भाविक उत्सुक असतात। अशातच या वर्षीचा प्रकट दिन लॉकडाऊन नंतरचा पहिला प्रकट दिन असल्याने स्वामी भक्तांमध्ये यावेळी जास्त उत्साह पाहायला मिळाला। भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनात खालीकडे कोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते। स्वामींचे भक्त महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत। तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अक्कलकोट असल्याने कर्नाटकमध्ये देखील स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत। प्रकट दिनाच्या दिवशी आदल्या दिवसापासून भाविक भक्तांची अक्कलकोटमध्ये वर्दळ सुरू झाली। लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी मठ प्रशासन देखील चोख भूमिका बजावताना दिसला आहे। महाराष्ट्र माझासाठी संपादक जगदीश दगडे, अक्कलकोट। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहितच आहे की ब्रह्मांडाचे नायक असलेले श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे आणि सालाबाद प्रमाणे यंदाही श्री वटवृक्ष मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा प्रकट दिन साजरा होत आहे। त्यामध्ये पहाटे 5 वाजता काकड आरती, त्यानंतर 6 वाजता परंपरेप्रमाणे देवस्थानच्या वतीने लघुरुद्र अभिषेक करण्यात आला। त्यानंतर 11:30 वाजता महाराजांना महानैवेद्य दाखवण्यात आला। 12 वाजता महाराजांचा पाळणा करण्यात आला आणि 12 ते 2 या वेळेत देवस्थानच्या मंगलगी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे सर्व स्वामी भक्तांना व निवासासाठी असलेल्या स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। त्यानंतर 3 ते 5 या वेळेत अलिबाग येथील कथक नृत्य या ठिकाणी होणार असून त्यानंतर 5 ते 7 या वेळेत भक्ती संगीताचा देखील कार्यक्रम या प्रसंगी होणार आहे। आणि आज विशेष म्हणजे गुरुवार आहे आणि गुरुवारी महाराजांच्या या मठामध्ये पालखी सोहळा असतो आणि शेवटची जी आरती असते शेजारती ती आज महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळे ती होणार नसून सर्व स्वामी भक्तांनी या सेवेचा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। मी प्रदीप इंडोळे, अक्कलकोट येथील रहिवासी आहे, निश्चित स्वामी भक्त आहे। आज स्वामींचा प्रकट दिन आहे। सगळ्या सत्पुरुषांचा जन्मदिन साजरा केला जातो, स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो। आणि स्वामींचा अयोधी जन्म आहे। स्वामी हे वाळवंटातून प्रकटलेले आहेत। आज सकाळपासून पहाटे 5 वाजल्यापासून स्वामींची गर्दी भरपूर, भक्तांची भरपूर गर्दी आहे। पूर्ण सर्व 4 राज्यातले भक्त ते दर्शनाला येत असतात। आज स्वामींच्या काकड आरती झाल्यापासून दर्शनाचे रांग चालू आहे। आता 12 वाजता स्वामींचा प्रकट दिन साजरा केला मंदिरातून। मंदिराचे विश्वस्त श्री महेश इंगळे हे येथील पूर्ण नियोजनावर त्यांचा हे असते हात म्हणजे नियोजन करत असतात। भरपूर स्वामी भक्त दर्शन घेऊन येत असतात आणि सगळ्या पोलीस फौजाची सगळ्यांची चांगली नियोजन आहे। लाखो भाविक आज इथे भक्त दर्शनाला येऊन जातात। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।